अनेक वर्षापूर्वीच्या गोष्टी ऐकल्या आणि मग कोणीतरी डॉक्टरकडे न जाता एखादा आजार बरा करण्यासाठी मांत्रिकाकडे किंवा पुजारीकडे गेल्याचं आपण पाहतो. आणि ते पाहिल्यावर असं वाटतं की काय माणसं ही साधीशी गोष्ट कळू नये का, की गंड्या दोऱ्यांनी आजार बरे होत नाहीत. पण आता जर आजकालच्या काळात म्हणजे जिथे किराणा सामान सुद्धा 5 मिनिटात अगदी दारात पोहोचतं, आणि आता जर आपण ऐकलं की उपचारासाठी कोणी डॉक्टरकडे न जाता कोणा पुजाऱ्याकडे गेले आहेत, तर आपल्याला आश्चर्य वाटेल. पण हे असं अजूनही खरंच घडतं, आणि हे पाहण्यासाठी आपल्याला कुठे लांब जाण्याची गरज नाहीये. आपल्याच महाराष्ट्रात आपल्याला हे दृश्य पाहायला मिळत आहे. आता ते कुठे, तर नुकतंच या बाबतीत एक व्हिडिओ गडचिरोलीवरून व्हायरल झालाय. कसला आहे हा व्हिडिओ आणि नक्की काय घटना घडलीये जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते. तर सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक जोडपं आपल्या 2 मुलांना खांद्यावर घेऊन पायी चालत जात आहे असं दिसत आहे. पण असं असलं तरी हृदय पिळवटणारी ही घटना आहे. ते जोडपं खांद्यावर घेऊन चाललेली ती दोन्ही मुलं जिवंत नसून तो त्यांचा मृतदेह आहे. आणि आपल्या चिमुकल्या मुलांचा मृतदेह खांद्यावर घेऊन हे दोन्ही अभागी आई बाप अनवाणी घराकडे जात आहेत. तर आता बघूया कोण आहेत ते जोडपं आणि काय झालेलं त्यांच्या मुलांना. तर हे दाम्पत्य आहे वेलादी दाम्पत्य, जे एरगड्डा इथे राहायचं. नेमकेच ते त्या लहान मुलांच्या आजोळी आलेल्या दोन्ही भावंडांना ताप आला, पण त्यांना दवाखान्यात न नेता त्यांच्या अशिक्षित आई वडिलांनी त्यांना दवाखान्याऐवजी पुजाऱ्याकडे नेलं आणि तिथेच खरा घात झाला. 2 तासातच दोघांचीही प्रकृती खालावली व 1.5 तासांच्या अंतराने दोघांनीही अखेरचा श्वास घेतला. या घटनेनंतर जन्मदात्यांनी दवाखाना गाठला, पण उशीर झाला होता. अखेर मृतदेह खांद्यावर घेऊन जड पावलांनी 15 किलोमीटर पायपीट करत त्यांनी घर गाठलं. अहेरी तालुक्यातील पत्तीगाव येथील या घटनेने 4 सप्टेंबरला आरोग्य सेवेची विदारक अशी स्थिती उजेडात आणली. आणि हे होतं गडचिरोली इथलं दृश्य. बाजीराव रमेश वेलादी 6 वर्ष व दिनेश रमेश वेलादी 3.5 वर्ष अशी त्या दुर्दैवी भावंडांची नावं आहेत. पत्तीगाव हे त्यांचे आजोळ आहे. 2 दिवसांपूर्वीच आपल्या आई वडिलांसोबत ते पत्तीगावला आले होते. 4 सप्टेंबरला बाजीरावला ताप आला. पाठोपाठ दिनेशही आजारी पडला. आई वडिलांनी त्यांना पत्तीगाव परिसरातील एका पुजाऱ्याकडे नेलं. तिथे त्यांना जडीबुटी देण्यात आली. त्यानंतर काही वेळातच दोघांचीही प्रकृती अधिकच खालावली. सकाळी 10:30 वाजता बाजीरावचा मृत्यू झाला. त्यानंतर दुपारी 12 वाजता दिनेशनेही प्राण सोडले. जिमलगट्टा आरोग्य केंद्रातून पत्तीगावला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही, त्यामुळे चिमुकल्यांना खांद्यावर घेऊन आई वडिलांनी नाल्याच्या पाण्यातून व चिखलातून वाट काढण्याची वेळ आली. आई बापाची भाबडी आशा. पण दोन्ही भावंडांच्या मृत्यूने वेलादी दाम्पत्याला शोक अनावर झाला. मात्र भाबड्या आशेपोटी दोन्ही मुलांना घेऊन दाम्पत्य जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचलं. तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केलं. यावेळी आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती आणि त्यामुळे देचली पेटावून रुग्णवाहिका बोलवण्याची तयारी केली. पण दोन्ही चिमुकले गमावलेल्या वेलादी दाम्पत्याने मदत नाकारत दोघांना खांद्यावर घेऊन जड पावलांनी पत्तीगावची वाट धरली. नाले चिखलाचा रस्ता असल्याने येथून वाहन जाणं शक्य नव्हतं, त्यामुळे त्यांना पायपीट करावं लागली. मजल दर मजल करत ते चालत राहिले. त्यानंतर नातेवाईकांची दुचाकी बोलवून त्यावरून ते पत्तीगावला पोहोचले. 2 चिमुकल्या भावंडांचा मृत्यू झाल्याची माहिती ही खरी आहे. मात्र मृत्यूचे नेमके कारण काय आहे हे अजूनही स्पष्ट नाही. पण काहीही असलं तरी या ठिकाणी रस्त्यांची अवस्था इतकी बेकार आहे की इथे रुग्णवाहिका सुद्धा येत नव्हती, आणि त्यामुळेच त्या आई वडिलांना आपल्या लहानग्या मुलांचा मृतदेह खांद्यावर घेऊन अगदी 15 किलोमीटर पायपीट करून आपल्या घरी जावं लागलंय. आतापर्यंत गडचिरोलीच्या भागात आरोग्य सेवा आणि त्या संबंधित अनेक बातम्या आपण बघत असतो, पण ही घटना त्या सगळ्यांपेक्षा वेगळी आणि गडचिरोलीवर बरेच प्रश्न उठवणारी आहे. आणि जशी ही घटना सगळीकडे पसरली तशा यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अँब्युलन्स मिळायलाच हवी, आता हा काय प्रश्न आहे हे तिथलं प्रशासन बघेल. पण काँग्रेसने 50 वर्ष महाराष्ट्रात सत्ता करूनही कोणताही विकास केला नाही, असं मत यावर सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलं. त्यासोबतच खाण उद्योगासाठी आणि तिकडच्या आर्थिक व्यवहार आपल्या हातात यावा यासाठी गडचिरोली त्यांनी आपल्या हाताखाली ठेवला. वेगवेगळे अधिकारी निवडले, पण आजही आदिवासी जगण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहेत. आरोग्य व्यवस्था, रस्ते, शाळा, कोणतीच सुविधा त्यांच्यासाठी नाहीये. तसंच अनेक वर्ष झालं ते त्याच प्रकारे प्रवास करत आहेत असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. पण आता गडचिरोलीच्या आरोग्य प्रशासनावर मोठ्या प्रमाणावर टीका होत असताना यावर गडचिरोलीतून एक प्रतिक्रिया आली आहे. यामध्ये या चिमुकल्यांना आधी पुजाऱ्याकडे नेलं होतं. आरोग्य केंद्रात येण्यापूर्वीच ते मृत्युमुखी पडले होते. रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला, पण नातेवाईकांनी ते ऐकलं नाही. या प्रकरणाची चौकशी करून अहवाल मागवण्यात येईल असं गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रताप शिंदे म्हणाले आहेत. पण कितीही काही असलं तरी आता आपला देश स्वतंत्र होऊन 78 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि तरीही अमृत महोत्सव साजरा होत असला तरी आदिवासींची अवस्था तशीच आहे जी काही वर्षांपूर्वी होती.
गडचिरोली जिल्ह्यात घडलेल्या या घटनेला नक्की कोण जबाबदार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.